मराठी जे उद्योजक आहेत तरुण तरुणी त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देऊन त्यांना ग्राहकसुद्धा मिळवून देणं आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात करतो आणि जास्तीत जास्त ग्राहक कसा इथे पेठेत येईल आणि त्यांच्या वस्तू कशा विक्री होईल हा आमचा प्रयत्न असतो, जेणेकरून त्यांना भविष्यातला त्यांची जी व्यावसायिक वाटचाल आहे त्याला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो सातत्याने दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर आम्ही करतो, कारण ते गणेशोत्सवासाठी आणि दिवाळीपर्यंत लागणाऱ्या ज्या काही गृहोपयोगी वस्तू आहेत त्याचेच इथे मॅक्झिमम स्टॉल्स आहेत आणि ते सगळे हँडमेड किंवा मराठी तरुणींनी सुरुवात केलेली व्यवसायाला असे सगळे स्टॉल्स आहेत आणि त्यांना कुठेतरी एक पक्षाच्या वतीने मराठी तरुणी व्यवसायामध्ये पुढे यावा ही आमची एक त्याच्यामागची एक भावना आहे. सो त्याला यशसुद्धा गेले 4 वर्षात चांगलं मिळतं आहे, आम्हाला चांगलं मायलेज मिळतं आहे, ग्राहकही मोठ्या प्रमाणात येतात, स्टॉल्स धारकसुद्धा दरवर्षी गणेशोत्सव आला की विचारत असतात पेठ आहे की नाही. मग हा एक आमचा त्याच्यामागचा एक यश आहे आणि त्याला प्रतिसादसुद्धा उदंड मिळतो. आता एक सांगायचं झालं तर ते एक लेडी आहे, तरुणी आहे, तिने महाराजांचं स्वराज्याच्या विषयातल्या ज्या घटना आहेत, किल्ले आहेत किंवा राजमुद्रा आहे किंवा त्यावेळची नाणी आहेत त्याचे दागिने बनवले आहेत, जेणेकरून महाराजांचा इतिहास हा अलीकडच्या तरुण पिढीला कळावा. त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी असा एक डायलॉग मारला की तुम्ही पुस्तकही वाचा, कळलं का. तो एक त्यांचं म्हणणं असं होतं की नुसतं हे परिधान करून चालणार नाही, तर ते महाराजांचा इतिहास आपण वाचला पाहिजे आणि तो जपला पाहिजे. एकंदरीतच राज ठाकरेंनी जसे काही आदेश दिलेले आहेत का कबूतरखान्यासंदर्भातला जो विषय आहे, आता काल सुद्धा अनेक जैन समाजाच्या बांधवांनी कबुतरांना दाणे टाकले तशी घटना घडली, FIR दाखल व्हायला सुद्धा दिरंगाई होते, तर मनसे आता याच्यावरती भूमिका घेणार की नाही? राज ठाकरे साहेबांनी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केलेली आहे. विरोधक जे सत्ताधारी विरोधक आहे त्यांना याचं राजकारण करायचं आहे आणि त्यांना कुठेतरी जैन गुजराती विरुद्ध मराठी असा वाद उभा करायचा असं काहीतरी चित्र दिसतं आहे आणि त्यांचे जे मनसुबे आहेत ते यशस्वी होऊ नयेत याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्हाला जी भूमिका घ्यायची ते आम्ही घेतलेली आहे आणि न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय पोलिसांनी त्याच्यावर अंमल करावा आणि त्याच्यावर कारवाई करावी. हो ट्रॅप आहे तो. कसं आहे की महाराष्ट्र सैनिक उतरवा आणि गुजराती जैन लोकांबरोबर त्यांनी हाणामाऱ्या कराव्यात, हा एक प्रकारचा ट्रॅप आहे आणि तो ट्रॅप ओळखून होतो आम्ही. याची काय आवश्यकता नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जेव्हा निर्णय देतात तेव्हा रस्त्यावर उतरायची गरज आहे. कारण पोलीस प्रशासनाचं काम आहे, महानगरपालिकेत प्रशासनाचं काम आहे की याच्यावर अटकाव करणं आणि ते करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.